नमस्कार मंडळी. देशाच्या राजकारणात सध्या एक मोठी घडामोड वेगाने घडताना दिसत आहे. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधी आंदोलन करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला जंतर मंतरवर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि विविध विरोधी पक्षांचे नेते आंदोलकांच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहेत. इतकंच नाही तर महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांनीही सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतो, देशभरात सरकारविरोधात आंदोलनाची ही लाट का उसळली आहे? विरोधी पक्ष अचानक एकत्र काय येत आहेत? आणि या सर्वांची मोदी सरकारवर नेमका काय परिणाम होऊ शकतो? चला, संपूर्ण घटनाक्रम समजून घेऊया. सुरुवात झाली शिक्षण क्षेत्राशी संबंधित एका आंदोलनापासून. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सीजीटी या संघटनेने गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरू ठेवलं होतं. आंदोलकांचा आरोप होता की शिक्षण व्यवस्थेतील अनेक प्रश्नांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आणि जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. सुरुवातीला या आंदोलनाकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. मात्र दिवसेंदिवस आंदोलकांची संख्या वाढू लागली. विद्यार्थी, शिक्षक आणि विविध सामाजिक संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या. अखेर आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर सरकारलाही दखल घ्यावी लागली. सरकारकडून केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी आंदोलकांच्या प्रतिनिधीशी चर्चा केली. मात्र चर्चेनंतरही आंदोलन पूर्णपणे शांत झालं नाही. उलट विरोधी पक्षाने या मुद्द्यावर अधिक आक्रमक भूमिका घेतली. यानंतर मंगळवारी मोठी राजकीय घडामोड घडली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाची नवी फेरी सुरू झाली. दरम्यान जंतर मंतरवरील आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. यापूर्वी शिवसेना, उद्धव पक्षाचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनीही जंतर मंतरला जाऊन आंदोलनाचा पाठिंबा दर्शवला होता. यामुळे हे आंदोलन आता केवळ एक संघटनेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर विविध विरोधी पक्ष त्यात सहभागी होत असल्याचं चित्र दिसू लागले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही सरकारविरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे. यामुळे दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत आंदोलनाचं वातावरण अधिक तीव्र होत असल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते विरोधी पक्ष अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. शिक्षण, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई आणि इतर अनेक विषयांवर जनतेचा आवाज एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते सांगतात. मात्र सरकारची भूमिका वेगळी आहे. केंद्र सरकारचं म्हणणं आहे की विरोधक राजकीय हेतूने आंदोलनाला हवा देत आहेत आणि विकास कामावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने अनेक योजनांमधून जनतेसाठी काम केल्याचा दावा देखील केला आहे. त्यामुळे आता देशात दोन वेगवेगळ्या राजकीय संदेश समोर येताना दिसत आहेत. एका बाजूला सरकार आपल्या कामगिरीचा दावा करत आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष जनतेच्या प्रश्नांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. या आंदोलनाचं पुढे काय होणार? सरकार आंदोलकांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेणार का विरोधी पक्षांची ही एकजूट आगामी राजकारणात किती प्रभावी ठरणार आणि या आंदोलनाचा आगामी निवडणुकीवर काही परिणाम होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. सध्या मात्र एवढं निश्चित आहे की दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत आंदोलनाचं वातावरण अधिक तीव्र होत चाललं आहे. सरकार आणि विरोधक यांच्यातील संघर्ष आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील काही दिवस या सर्व संपूर्ण घडामोडींसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं. या प्रकरणातील प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.